रविवार संडे फीस्ट प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा। अनुवाद वृंदावनी प्रिया देवी दासी द्वारा। विषय श्रीमद्भागवतम तीसरा स्कंध 13वां अध्याय 50वां श्लोक। प्रवचन स्थान इस्कॉन चौपाटी। दिनांक 29 मार्च 2026। तात्पर्य श्री लेसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद द्वारा। भगवंतांच्या दिव्य लीलांचे वर्णन हे अखंड वाहणाऱ्या अमृतधारेसारखे आहे। जो मनुष्य नाही तोच अशा अमृतपानास नकार देऊ शकतो। प्रत्येक मानवासाठी भगवानांची भक्ती ही जीवनातील सर्वोच्च प्राप्ती आहे आणि त्या भक्तीची सुरुवात भगवानांच्या दिव्य लीलांचे श्रवण करण्यापासून होते। केवळ पशुसमान वृत्तीचा मनुष्यच भगवानांचा दिव्य संदेश ऐकण्यात रस दाखवत नाही। जगात अनेक कथा, इतिहास आणि चरित्रग्रंथ आहेत, परंतु भगवानांच्या दिव्य लीलांचे वर्णन सोडून इतर कोणतीही कथा भौतिक दुःखांचे ओझे कमी करण्यास समर्थ नाही। म्हणून जो मनुष्य भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याबद्दल गंभीर आहे त्याने परमेश्वराच्या दिव्य लीलांचे कीर्तन व श्रवण करावे, अन्यथा त्याची गणना मानवेतर प्राण्यांमध्ये करावी लागेल। यासह भगवान वराहदेवांचा अवतार या शीर्षकाच्या श्रीमद्भागवताच्या तृतीय स्कंधातील 13व्या अध्यायावरील भक्तिवेदांत तात्पर्य समाप्त होते। हरे कृष्ण। आज येथे आपण सर्वांसोबत उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे। 1966 साली म्हणजे 60 वर्षांपूर्वी श्रील प्रभुपादांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार आयोजित या रविवार मेजवानी प्रवचनासाठी आपण सर्व येथे एकत्र जमला आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार। आज आपण श्रीमद्भागवतम तृतीय स्कंध 13वा अध्याय भगवान वराहदेवांचा अवतार या विषयातील 50वा श्लोक अभ्यासत आहोत। या अध्यायात स्वयंभू मनु आपल्या पिता आणि गुरु असलेल्या भगवान ब्रह्मदेवांना प्रार्थना करीत आहेत। त्यांना कशा प्रकारे सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करून परमपुरुषोत्तम भगवानांना कसे संतुष्ट करावे याविषयी मार्गदर्शन मागत आहेत। त्यावेळी त्यांनी पाहिले की पृथ्वी देवी गर्भोदक महासागराच्या तळाशी गेली आहे। हे दृश्य पाहून स्वयंभू मनूंनी ब्रह्मदेवांना विनंती केली की पृथ्वीवर निवास करणाऱ्या सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठी काही उपाय करावा। संपूर्ण विश्वातील अतुलनीय आणि सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती असलेले ब्रह्मदेव यांनी ही परिस्थिती पाहिली आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला। ही केवळ सैद्धांतिक समस्या नव्हती, त्यांच्या संततीसह पृथ्वीमाता अत्यंत बिकट आणि संकटपूर्ण अवस्थेत होती। श्रील प्रभुपाद या संदर्भात तात्पर्यात लिहितात, कधीकधी महान भक्त, अगदी भगवानांचे अतिशय निकटचे सेवकसुद्धा आपली नियोजित कर्तव्ये कशी पार पाडावीत याबद्दल संभ्रमित होतात, परंतु ते कधीही निराश होत नाहीत, कारण त्यांना विश्वास असतो त्यांचा भगवानांच्या संरक्षणावर आणि अखेरीस त्यांच्या सर्वोच्च इच्छेवर दृढ विश्वास असतो। म्हणून ब्रह्मदेवांनी भगवानांचा आश्रय घेतला। हेच भगवद्गीतेचे हृदय आहे। भगवानांचा आश्रय कसा घ्यावा हे भगवद्गीता शिकवते आणि श्रीमद्भागवतम त्याच विषयाचे अधिक अंतरंग आणि सविस्तर वर्णन करते। कृष्ण म्हणतात, दैवी हेषा गुणमयी। हे भौतिक जग आपणा सर्वांसाठी आव्हानात्मक आहे। जग बदलतंय की नाही हा मुख्य प्रश्न नाही। आपला आनंद, आपली आशा आणि आपले भवितव्य हे आपल्यासोबत काय घडते किंवा इतर लोक आपल्याशी कसे वागतात यावर अवलंबून नसते, तर आपण त्या परिस्थितींना कसा प्रतिसाद देतो यावर अवलंबून असते। आपण अज्ञानगुणात, तमोगुण, रजोगुणात किंवा सत्वगुणात प्रतिसाद देतो का? असा प्रतिसाद देतो का की ज्यामुळे स्वतःसाठी अत्यंत कठोर कर्मबंधने निर्माण होतात? आपले दुःख, आपले भविष्यातील सुख हे सर्व आपण कशाचा आश्रय घेतो यावर अवलंबून आहे। परंतु जर आपण भगवानांचा आश्रय घेतला तर केवळ भौतिक अस्तित्वातील दुःखांपासून मुक्तीच नाही, तर आत्म्याचे सर्वोच्च सुखही प्राप्त होते। आणि श्रीमद्भागवतम आत्म्याच्या त्या सुखाचे वर्णन अत्युच्च स्तरांपर्यंत घेऊन जाते, म्हणजेच भगवानांप्रती उत्कट प्रेम, भगवद्प्रेम। हे प्रेम वृंदावनवासियांच्या, गोपींच्या आणि विशेषतः श्रीराधेच्या कृष्णप्रेमापर्यंत पोहोचते। भगवान कृष्णांप्रती असलेल्या या प्रत्येक प्रेमाच्या स्तरावर कृष्ण केवळ आपल्याला काय करावे हे सांगत नाहीत, तर आपल्या भक्तांच्या माध्यमातून ते कसे करावे हेही दाखवून देतात।
मानवी मनाची एक प्रवृत्ती अशी असते की जेव्हा एखादी गोष्ट कठीण वाटते तेव्हा आपण ती अशक्य आहे असे समजतो. परंतु कृष्ण अत्यंत कृपापूर्वक आपल्या त्या भक्तांना, ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि ज्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, अशा संकटांमध्ये ठेवतात जी संकटे आपण कल्पनाही करू शकणार नाही. यामागचा उद्देश असा असतो की ते भक्त कधीच हार मानत नाहीत, हे जगाला दाखवावे. या अध्यायातील एका सुंदर तात्पर्यात श्रील प्रभुपाद वर्णन करतात की कृष्ण अमर्याद असूनही अमर्यादतेच्या मर्यादांनाही स्पर्श करू शकतात. भौतिक जग मर्यादित आहे, परंतु कृष्णांचे वैभव अमर्याद आहे. जीव मर्यादित आहे, तर परमात्मा अमर्याद आहे. तरीही परमात्म्याच्या अमर्याद शक्तीमुळे कृष्ण त्या मर्यादित जीवाला अमर्याद सत्याचे ज्ञान करून देऊ शकतात. दुसऱ्या शब्दांत, मर्यादित जीव अमर्याद परमसत्याचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ब्रह्मदेव हे आपले गुरु आहेत. केवळ गुरुच नव्हे, तर आपल्या परंपरेतील पहिले गुरु, संपूर्ण विश्वातील सर्वात सामर्थ्यवान जीव. परंतु तरीसुद्धा त्यांनाही स्वतःला असहाय्य वाटले. खरं तर ते संभ्रमित झाले होते, पण ते निराश झाले नाहीत. त्यांनी परमेश्वर भगवान विष्णूंचे ध्यान केले. भज हू रे मन श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे. कवी गोविंददास प्रार्थना करतात, हे माझ्या मना, श्रीनंदनंदन भगवान कृष्णांची भक्ती कर, कारण त्यांच्या कमलचरणांचा आश्रय घेतल्याने तू निर्भय होशील. जेव्हा सनातन आत्मा या सतत बदलणाऱ्या भौतिक जगात तात्पुरत्या देहाशी स्वतःची ओळख जोडतो, तेव्हा भय अपरिहार्य ठरते. या भौतिक सृष्टीतील एक शाश्वत सत्य म्हणजे येथे सर्व काही सतत बदलत असते. परंतु आत्मा बदलत नाही. जेव्हा आत्मा स्वतःला या अस्थायी भौतिक अस्तित्वाशी एकरूप मानतो, तेव्हा भय अटळ होते. कधी ते उघडपणे जाणवते, तर कधी सुप्त अवस्थेत असते, परंतु ते संपूर्ण भौतिक जीवनात सर्वत्र व्यापून राहिलेले असते. वेगवेगळे लोक, त्यांच्या स्वभावानुसार आणि जीवनातील अनुभवांनुसार, भयाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. परंतु भक्तासाठी भय हे एक सकारात्मक वरदान असते. ते भगवानांचा आश्रय घेण्याची तीव्र आवश्यकता जागृत करते. त्यामुळे असे भय प्रत्यक्षात भौतिक भय राहत नाही. म्हणूनच ब्रह्मदेव संभ्रमित झाले होते, कारण ही समस्या त्यांच्या स्वतःच्या मर्यादित सामर्थ्याने सोडविणे त्यांच्या क्षमतेपलीकडे होते. परंतु त्यांना दृढ विश्वास होता की सर्व समस्यांचे अंतिम समाधान भगवानांच्या आश्रयातच आहे. त्यामुळे त्यांनी भगवान विष्णूंचे ध्यान केले. तेव्हा त्यांच्या नासिकेतून अंगठ्याएवढे एक छोटे वराहरूप प्रकट झाले. हे अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय होते. ते आकाशात झेपावले आणि क्षणोक्षणी मोठे होत गेले. प्रथम ते हत्तीइतके विशाल झाले आणि नंतर हिमालय पर्वताएवढे विराट स्वरूप धारण केले. ब्रह्मदेव तसेच त्यांच्या सभोवती जमलेले सर्व ऋषी मुनी आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले, ही कोणती व्यक्ती आहे? हे काय अद्भुत स्वरूप आहे? त्यांची अवस्था पाहून भगवानांनी आपल्या विराट वराहरूपातून प्रचंड गर्जना केली. ती गर्जना मेघगर्जनेसारखी होती, परंतु त्यामुळे त्यांच्या हृदयात भय उत्पन्न झाले नाही. इतर कोणालाही ती मृत्यूच्या भीतीसारखी वाटली असती, परंतु त्या महान भक्तांसाठी ती अत्यंत मधुर संगीतासारखी होती, कारण ते त्या गर्जनेत भगवानांचे स्वर ऐकत होते. त्यानंतर भगवानांनी आपल्या तीक्ष्ण खुरांच्या सहाय्याने गर्भोदक महासागरात झेप घेतली. वराहाच्या रूपात ते पृथ्वीचा तिच्या सुगंधाच्या आधारे शोध घेत होते. सुगंध हा पृथ्वीतत्वाचा विशेष गुण आहे. म्हणून भगवान प्रथम आकाशात सुगंधाचा शोध घेत होते. नंतर ते महासागराच्या जलात उतरले आणि पाण्याखालीही पृथ्वीचा सुगंध शोधू लागले. शेवटी त्यांना पृथ्वी माता सापडली. त्यांनी तिला आपल्या दातांवर उचलले आणि पुन्हा तिच्या नैसर्गिक स्थानावर प्रतिष्ठित केले. जेव्हा भगवान वराहदेव समुद्रातून बाहेर आले, तेव्हा ब्रह्मदेव, देवता आणि महान ऋषींना त्यांच्या त्या अद्भुत दिव्य स्वरूपाचे दर्शन झाले. भगवान आपल्या दोन दातांवर पृथ्वीला संतुलितपणे धारण करून उभे होते. त्यावेळी त्यांनी प्रार्थना केली, पृथ्वी ही तुमची पत्नी आहे आणि आपण तिचे पती आहात. ती सर्वांची माता आहे आणि आपण सर्वांचे पिता आहात. आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही अर्थांनी आपल्या माता पित्यांच्या या नात्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आपण पाहतो की माता प्रत्यक्षपणे आपल्या बालकाचे पालन पोषण करते.
पित्याच्या शक्तीमुळे संपूर्ण शरीर मातृगर्भात विकसित होते. गर्भावस्थेमध्ये बालक मातेद्वारे पोषित होते आणि जन्मानंतरही आईकडून मिळणाऱ्या अन्नाद्वारे त्याचे पालन होते. मातेचा सन्मान करणे, मातृत्वाच्या तत्त्वाचा आदर करणे, हे धर्मातील सर्वात मूलभूत आणि अविभाज्य सत्यांपैकी एक आहे. तसेच माता आणि पिता यांच्या परस्परसंबंधाचे तत्त्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भगवानांचे अनेक प्रमुख अवतार हेच तत्त्व शिकवतात. येथे पृथ्वीमाता अत्यंत संकटात होती आणि भगवानांच्या महान भक्तांनी तिच्या रक्षणासाठी परमेश्वरांकडे प्रार्थना केली. कारण पृथ्वीमातेचे रक्षण केल्याशिवाय तिच्या संततिरूप सर्व जीवांचे रक्षण करणे शक्य नव्हते. भगवद्गीतेत भगवान सांगतात की सर्व जीव भौतिक प्रकृतीपासून जन्म घेतात आणि मी त्या प्रकृतीचा बीजरूप पिता आहे. हीच पृथ्वीमाता, जी भगवानांची नित्य सहचारिणी आहे, ती श्रीरामचंद्रांच्या शाश्वत पत्नी आणि सहचारिणी असलेल्या सीतादेवीच्या रूपात पृथ्वीमधून प्रकट झाली. कृष्णलीलेतही पृथ्वीमातेने गायीचे रूप धारण केले आणि आपल्या संततीचे रक्षण करण्यासाठी कृष्णांचा आश्रय घ्यावा अशी विनंती करण्यासाठी ती ब्रह्मदेव आणि इतर देवतांकडे गेली. ही कथा मैत्रेय ऋषी विदुरांना सांगत आहेत. मैत्रेय ऋषी हे व्यासदेवांचे अतिशय प्रिय मित्र आणि सहकारी होते. व्यासदेव हे परमेश्वरांचे साहित्यिक अवतार मानले जातात. तसेच ते नारदमुनींचे महान शिष्य होते आणि नारदमुनी स्वतः भगवान ब्रह्मदेवांचे शिष्य आहेत. मैत्रेय ऋषींचे श्रेष्ठ स्थान एका ऐतिहासिक प्रसंगातून स्पष्ट होते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरील आपल्या प्रकट लीला समाप्त करून निघण्याच्या तयारीत होते, तेव्हा त्यांनी मैत्रेय ऋषींना आपल्या सान्निध्यात बोलावले. उद्धवांसह त्यांनी भगवानांच्या अंतिम उपदेशांचे श्रवण करण्याचे महान भाग्य प्राप्त केले. विदुर आपल्या महान तीर्थयात्रेवर होते. अनेक वर्षे ते विविध पवित्र स्थळांवर भ्रमण करत राहिले. त्यांच्या जीवनात जे अन्याय झाले होते ते अत्यंत गंभीर होते. आपण विदुरांची कथा ऐकतो तेव्हा तिचे कौतुक करतो, परंतु अशा कथा केवळ इतिहास म्हणून ऐकण्यासाठी नसतात. त्या आपल्या स्वतःच्या जीवनाशी जोडून समजून घेण्यासाठी असतात. लोक अनेकदा विचारतात, चांगल्या लोकांच्या आयुष्यात वाईट गोष्टी का घडतात? परमेश्वर असे का होऊ देतात? विदुरांनी सर्व काही गमावले. त्यांचा अपमान झाला आणि तो केवळ साधा अपमान नव्हता. ज्या प्रकारे त्यांचा अपमान करण्यात आला तो विशेषतः वेदनादायक होता. कारण तो त्यांच्या स्वतःच्या पुतण्याकडून झाला होता. विदुरांनी त्या सर्वांना लहानपणापासून वाढताना पाहिले होते. हस्तिनापुरात ते एका संयुक्त कुटुंबाप्रमाणे राहत होते. त्यांचे आयुष्य त्याच राजवाड्याच्या वातावरणात गेले होते. विदुर जन्मापासूनच त्या घराण्याशी जोडलेले होते. ते नेहमीच आपल्या पुतण्यांचे हितचिंतक होते, किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करणारे होते. अशा परिस्थितीत स्वतःच्या पुतण्याकडून अपमानित होणे आणि त्यानंतर आपल्या मोठ्या भावाकडून, धृतराष्ट्राकडून, ज्याची त्यांनी आयुष्यभर निष्ठेने सेवा केली होती, नाकारले जाणे, हे अत्यंत हृदयद्रावक होते. विदुर हे महान भक्त होते. मग त्यांनी इतके अन्याय का सहन केले? कारण त्यांना धृतराष्ट्राविषयी खरे प्रेम आणि आपुलकी होती. भगवंतांच्या इच्छेनुसार ते धृतराष्ट्रांचे विश्वासू मंत्री आणि सेवक म्हणून राहिले. धृतराष्ट्रांनी कितीही चुका केल्या, कितीही अपराध केले, तरी विदुरांनी त्यांचे हितचिंतक असणे कधी सोडले नाही. ते नेहमीच त्यांच्या कल्याणाचा विचार करत होते. तरीसुद्धा त्यांचा असा अपमान झाला की श्रीमद्भागवतम त्याची तुलना जळत्या बाणांनी हृदय भेदल्यासारख्या वेदनेशी करते. दुर्योधनाचे कठोर शब्द त्यांच्या हृदयात अग्निबाणांसारखे घुसले आणि शेवटी त्यांना राजसभेतून हाकलण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या जन्मपरिस्थितीचा अपवाद वगळता तेच हस्तिनापुराच्या राजपदाचे सर्वाधिक योग्य अधिकारी होते. धृतराष्ट्र शारीरिकदृष्ट्या अंध असल्यामुळे राज्यासाठी अपात्र ठरले होते आणि स्वभावतही अनेक बाबतींत अयोग्य होते. विदुर मात्र असामान्य गुणांनी संपन्न होते, पण त्यांच्या मातेच्या जातीमुळे त्यांना राजसिंहासनासाठी अपात्र मानण्यात आले. तरीही विदुरांनी आपले संपूर्ण जीवन राजधर्म आणि राज्यकारभाराच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांनी अत्यंत निष्ठा आणि प्रामाणिकपणाने राजाची सेवा केली,
परंतु त्याच वेळी कृष्णभक्ती कधी सोडली नाही आणि आपल्या धर्माशी कधी तडजोड केली नाही. त्यांची परिस्थिती अत्यंत रहस्यमय होती. ते नेहमी सत्य बोलत, सत्याची बाजू घेत आणि कृष्णांच्या प्रेममय सेवेत मग्न राहत. हे सर्व ते अशा वातावरणात करत होते जे मत्सर, अन्याय आणि अधर्माने भरलेले होते. भगवान कृष्णांनी त्यांना अशा परिस्थितीत का ठेवले आणि त्यांनी तेथे राहणे का स्वीकारले? प्रत्यक्षात ते हस्तिनापुरात राहिले म्हणूनच अनेक वेळा पांडव आणि कुंती यांचे प्राण वाचले. त्यांनी जे काही केले ते केवळ कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी केले. परंतु शेवटी दुर्योधनाच्या तीव्र मत्सरामुळे त्यांना राज्य सोडण्याची आज्ञा देण्यात आली. त्यांना इतके कठोरपणे हाकलण्यात आले की त्यांच्या सोबत काहीही नेण्याची परवानगी नव्हती. फक्त एकच गोष्ट त्यांच्याकडे उरली होती, ती म्हणजे त्यांचा श्वास. बाकी सर्व काही मागे सोडून, भगवानांच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवून, विदुर आपल्या महान तीर्थयात्रेसाठी निघून गेले. याचा अर्थ असा होता की त्यांना आपली पत्नी, कुटुंब, राजवाडा, घरे, सुरक्षितता आणि आयुष्यभराची सर्व संपत्ती मागे सोडावी लागली. आणि त्यावेळी विदुर तरुण ब्रह्मचारी नव्हते की ज्यांनी उत्साहाने तीर्थयात्रेला प्रस्थान केले होते. पांडव प्रौढ झाले होते, त्यांच्या मुलांचीही वाढ होत होती. विदुर हे आजोबांच्या वयातील वृद्ध पुरुष होते. ही परिस्थिती निश्चितच संभ्रम निर्माण करणारी होती, परंतु त्यांनी निराशा स्वीकारली नाही. अशा अवस्थेत विदुर आणि मैत्रेय ऋषी यांची भेट झाली. माझ्या मते ही भेट हरिद्वार किंवा ऋषिकेश येथे पवित्र गंगामातेच्या तीरावर झाली. तेथे मैत्रेय ऋषी विदुरांना ही सुंदर कथा सांगत आहेत. अवघ्या 2 दिवसांपूर्वी आपण रामनवमी साजरी केली. भक्त भगवानांचा आश्रय कसा घेतात याचे वर्णन करणारा श्रीमद्भागवतमधील हा सुंदर अध्याय वाचताना मला जाणवते की हा विषय रामायणाच्याही केंद्रस्थानी आहे. भगवान आणि त्यांच्या भक्तांमधील परस्पर प्रेमाचे हे अद्भुत तत्त्व रामायणात वारंवार प्रकट होते. सर्वधर्मान् परित्यज्य मामेक शरण व्रज. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, सर्व प्रकारचे धर्म त्यागून केवळ माझ्या शरण ये. हनुमानांच्या दृष्टीने शरणागती म्हणजे संपूर्ण समर्पण. भगवान श्रीरामांनी हनुमानांना एकदा सांगितले, मी या वनात राहतो आहे. तुझ्या सेवेसाठी परतफेड म्हणून माझ्याकडे देण्यासारखे काहीही नाही. तू माझ्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले आहेस. माझी सेवा करण्यासाठी आणि मला संतुष्ट करण्यासाठी तू सर्व काही त्यागले आहेस. माझ्याकडे तुला देण्यासाठी फक्त मी स्वतःचा आहे. आणि काही अर्थाने हनुमानांनी तेच कार्य केले जे वराहदेवांनी केले होते. भगवानांची परम सहचारिणी सीतादेवी जशा होत्या, त्याचप्रमाणे पृथ्वीमाताही भगवानांची नित्य सहचारिणी आहे. पृथ्वीमाता महासागराच्या तळाशी अडकली होती, तर सीतादेवी महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर कैदेत होत्या. हिरण्याक्षाच्या अत्याचारामुळे पृथ्वीमातेची ती अवस्था झाली होती, आणि हिरण्याक्षाचा मोठा भाऊ रावण याच्या अत्याचारामुळे सीतादेवींना समुद्रापार लंकेत नेण्यात आले होते. दोघीही संकटात आणि बंधनात होत्या. भगवान ब्रह्मदेवांनी भगवानांकडे वराहदेव रूपात प्रकट होण्याची प्रार्थना केली होती. त्याचप्रमाणे श्रीरामांच्या सेवकाची भावना धारण करून हनुमानांना सुग्रीवांनी सीतादेवींचा शोध घेण्याची आज्ञा दिली. श्रीरामांनी हनुमानांना आपली मुद्रिका अंगठी दिली, कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की हनुमानच सीतादेवींना शोधून काढतील. परंतु त्या विशाल मोहिमेची सुरुवात त्यांनी सुग्रीवांच्या आज्ञेनुसार केली. असंख्य वानरवीरांपैकी तेही एक होते, पण त्यांची शरणागती, निष्ठा आणि भगवंतांवरील अखंड विश्वास यामुळे ते त्या दैवी कार्याचे प्रमुख साधन बनले. वराहदेवांनी महासागरात प्रवेश करून पृथ्वीमातेचा शोध घेतला. त्या प्रसंगाची आठवण करताना आपल्याला हनुमानजींनी समुद्र ओलांडून केलेल्या सेवाकार्याचीही आठवण होते. महासागर म्हणजे काहीतरी अमर्याद, अतिविशाल आणि आपल्या क्षमतेच्या पलीकडचे. वराहदेवांनी त्या अथांग महासागरात प्रवेश करून आपल्या प्रिय सहचारिणी पृथ्वीमातेचा शोध घेतला. त्याचप्रमाणे हनुमानजींनी समुद्रावरून महान उडी मारून लंकेत प्रवेश केला आणि तेथे अखंड शोध घेत अखेरीस भगवानांच्या नित्य सहचारिणी सीतामातेला शोधून काढले. भगवानांचे प्रतिनिधी म्हणून, सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण या,
हा संदेश देणाऱ्या हनुमानांच्या जीवनातून शरणागतीचा खरा अर्थ आपल्याला समजतो. शरणागती म्हणजे केवळ शब्दांनी समर्पण नव्हे, तर भगवानांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करणे. हनुमानजींच्या प्रत्येक कृतीमागे एकच प्रेरणा होती, ती म्हणजे श्रीरामांना संतुष्ट करणे. आजच्या श्लोकाच्या आधीच्या श्लोकामध्ये मैत्रेय ऋषी अत्यंत प्रभावी विधान करतात, ज्याचे श्रील प्रभुपादांनी सुंदर विवेचन केले आहे. जेव्हा परमपुरुषोत्तम भगवान एखाद्यावर प्रसन्न होतात, तेव्हा त्याच्यासाठी काहीही अप्राप्य राहत नाही. आणि जेव्हा एखाद्याला दिव्य आध्यात्मिक प्राप्ती होते, तेव्हा इतर सर्व गोष्टी त्याला क्षुल्लक वाटू लागतात. हीच जाणीव भगवान आणि त्यांच्या महान भक्तांनी आपल्याला शिकविली आहे. संसिद्धिररितोषणम. जीवनाची खरी सिद्धी म्हणजे भगवानांना संतुष्ट करणे. आत्म्याचे एकमेव खरे सुख, जीवनाचे एकमेव वास्तविक ध्येय आणि मानवजन्माची परिपूर्णता म्हणजे भगवानांना प्रसन्न करणे. आणि जो भगवानांना प्रसन्न करण्यात यशस्वी होतो, त्याच्यासाठी इतर सर्व प्राप्ती गौण ठरतात. हीच श्रीचैतन्य महाप्रभूंची प्रार्थना होती. मला फक्त तुमची सेवा करायची आहे आणि तुम्हाला प्रसन्न करायचे आहे. इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी नगण्य आहेत. जीवनातील सर्वोच्च पुरुषार्थ शिरोमणी म्हणजे भगवंतांवर प्रेम करणे. आणि भगवंतांवर प्रेम करणे म्हणजे काय? भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आपले शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि सर्वस्व अर्पण करणे. श्रीचैतन्य महाप्रभूंनी जीवात्म्याचे स्वरूप, कृष्णाचा नित्यदास असे वर्णन केले आहे. हेच आपले तत्त्वज्ञान, आपले तत्त्वज्ञानात्मक स्वरूप आहे. भौतिक जगामध्ये आपण तटस्थ शक्ती आहोत. आपल्या स्वभावतः आपण आध्यात्मिक आहोत, परंतु आपण परमेश्वराचे अंश आहोत. प्रत्येक जीवात्मा हा परमेश्वराच्या अमर्याद आध्यात्मिक स्वरूपातील एक सूक्ष्म दिव्यकण, एक आध्यात्मिक स्फुलिंग आहे. परंतु भगवानांचा नित्य सेवक असण्याच्या या तत्वाचा आणखी एक गहन अर्थ आहे. तो म्हणजे आपले एकमेव खरे सुख आणि आपले खरे अस्तित्व हे केवळ भगवानांना प्रसन्न करण्यातच आहे. भगवानांना प्रसन्न करणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांच्यावरील प्रेम. भगवानांना प्रसन्न करणे म्हणजे भगवानांवर प्रेम करणे. आणि भगवानांवर प्रेम करणे म्हणजे त्यांना प्रसन्न करण्याच्या तुलनेत इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व न देणे. जेव्हा आपण हे तत्त्व समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला सेवा असे म्हणतात. सेवा म्हणजे प्रेमपूर्वक केलेल्या आपल्या सेवेद्वारे भगवानांच्या संतोषाला सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ मानणे. हे एक अत्यंत गहन आध्यात्मिक तत्त्व आहे. खरे तर या सुंदर श्लोकात असे सांगितले आहे की जो भगवानांना प्रसन्न करतो, त्याला इतर सर्व गोष्टी नगण्य वाटतात. आणि हनुमानजींची चेतना किती उन्नत होती याचा विचार करा. त्यांनी समुद्र ओलांडला, मार्गात सुरसा, सिंहिका, महान मैनाक पर्वत, असंख्य प्रलोभने, अनेक अडथळे आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या संकटांवर मात केली. नंतर त्यांची लंकिनीशी भेट झाली. संपूर्ण लंकेमध्ये शोध घेतल्यानंतर अखेरीस त्यांना सीतामाता सापडल्या. ज्याप्रमाणे वराहदेवांनी आपल्या सहचारिणी भूदेवीचे रक्षण केले, त्याचप्रमाणे हनुमानजींनी सीतामातेला सांगितले, मी तुम्हाला श्रीरामांकडे घेऊन जाईन. कृपया माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला सुरक्षितपणे घेऊन जाईन. परंतु सीतामातांनी आपल्या प्रेमपूर्ण शरणागतीमुळे उत्तर दिले, नाही. हे कार्य स्वतः श्रीरामांनीच केले पाहिजे. ही त्यांची इच्छा आहे. आपण या प्रसंगी दशरथ महाराजांचाही विचार करू शकतो. भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांनी मानवाची भूमिका स्वीकारून धर्माचे आचरण कसे करावे हे जगाला दाखवून दिले. आपल्या पित्याच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी ते जीवनातील सर्व काही त्याग करण्यास तयार झाले. सर्वधर्मान् परित्यज्य. भगवान श्रीराम आपल्या भक्तासाठी इतका त्याग करण्यास तयार होते. त्यावेळी त्यांचे जीवन कसे होते? ते अयोध्येच्या राज्याभिषेकाच्या उंबरठ्यावर होते. ते राजसिंहासन स्वीकारणार होते. राज्यकारभार करणे हेच त्यांचे राजधर्म होते. परंतु त्यांनी राज्याचा त्याग केला. त्यांनी राजपद, राजवैभव, आपले घर, कुटुंब आणि अयोध्येतील जीवनाशी संबंधित सर्व गोष्टींचा त्याग केला.
प्रारंभी त्यांनी सीतामाता आणि लक्ष्मण यांना अयोध्येतच ठेवून स्वतः एकटे वनात जाण्याचा विचार केला होता. परंतु सीतामाता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा दृढ आग्रह धरला. अशा प्रकारे श्रीराम आपल्या भक्त दशरथ महाराजांच्या वचनरक्षणासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व काही सोडण्यास तयार झाले. हे भगवान आणि भक्त यांच्यातील प्रेम, समर्पण आणि परस्पर सेवाभावाचे अद्वितीय उदाहरण आहे. दशरथ महाराज आणि भगवान श्रीराम यांच्यातील प्रेममय नाते हे चिंतन करण्यासारखे अत्यंत सुंदर उदाहरण आहे. दशरथ महाराजांनीही आपल्या जीवनातील सर्व काही श्रीरामांना समर्पित केले. त्यांनी शरणागती कशी स्वीकारली? केवळ श्रीरामांचे स्मरण करून आणि त्यांच्या नावाचा जप करून. भगवानांच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी रामनाम स्मरण करत आपले शरीर सोडले. एका बाजूला श्रीरामांनी दशरथ महाराजांसाठी आपल्या जीवनातील सर्व काही त्यागले, तर दुसऱ्या बाजूला दशरथ महाराजांनी श्रीरामांसाठी स्वतःचे जीवनच अर्पण केले. हीच दिव्य प्रेमाची परस्पर देवाणघेवाण आहे. अखेरीस भगवानांच्या विरहाच्या असह्य वेदनेमुळे दशरथ महाराजांना भगवानांच्या नित्यधामात त्यांच्या शाश्वत आलिंगनाची प्राप्ती झाली. आजचा श्लोक मानवी जीवन किती दुर्लभ आणि भाग्यशाली आहे याचे वर्णन करतो. मानवी जीवनाची खरी किंमत आपण जीवनाच्या ध्येयाला किती महत्त्व देतो यावर अवलंबून असते. पुरुषार्थ, शिरोमणी, जीवनाचे सर्वोच्च ध्येय, खरे धन आणि खरा आनंद म्हणजे आनंदांबुधी वर्धनम, श्रीकृष्णांना प्रसन्न करणे. या जगात अंतर्बाह्य असंख्य अडथळे, प्रलोभने आणि विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत भक्तांचा सहवास अत्यंत आवश्यक आहे, ज्यांच्यासोबत आपण भगवन्नामाचे श्रवण आणि कीर्तन करू शकतो. दुर्लभ मानवा जन्म सत्संगे. मानवी जन्म अत्यंत दुर्लभ आहे. परंतु मानवी जीवनातील सर्वात मोठे वरदान म्हणजे श्रीकृष्णांच्या कृपेने त्यांच्या भक्तांचा सहवास मिळणे. या सुंदर दिव्य कथांचे श्रवण केल्याने आपल्यामध्ये योग्य मूल्ये विकसित होतात. काय खरोखर महत्त्वाचे आहे आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे याची जाणीव होते. भक्तांच्या संगतीत राहून भगवानांचे यश, महिमा आणि उपदेश यांचे श्रवण केल्याने आपण भौतिक जगातील अंतहीन आकर्षणे आणि विचलने यांच्यातून योग्य मार्ग काढू शकतो. श्रील प्रभुपाद यासाठी रेल्वे प्रवासाचे सुंदर उदाहरण देतात. आपण जेव्हा रेल्वेत बसतो तेव्हा आपले उद्दिष्ट एका विशिष्ट स्थळी पोहोचणे असते. त्या रेल्वेचे महत्त्व हे ती आपल्याला गंतव्यस्थानी पोहोचवते की नाही यावर अवलंबून असते. जर प्रवास फक्त 2-3 तासांचा असेल तर आपण कोणत्या आसनावर बसलो आहोत याला फारसे महत्त्व नसते. खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या गंतव्यस्थानी पोहोचत आहोत. श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात की मानवी जीवनही अशाच रेल्वे प्रवासासारखे आहे. त्याचा उद्देश आपल्याला आपल्या खऱ्या गंतव्यस्थानी म्हणजे भगवानांना प्रसन्न करून प्राप्त होणाऱ्या शाश्वत आनंदाकडे नेणे हा आहे. परंतु दुर्दैवाने जेव्हा आपण रेल्वेचा उद्देश विसरतो किंवा जीवनाचा खरा उद्देश विसरतो तेव्हा लोक आसनांसाठी भांडू लागतात. कोणी पहिल्या वर्गाच्या आसनासाठी, कोणी खिडकीजवळच्या जागेसाठी, तर कोणी अधिक सोयीसुविधांसाठी वाद घालतो. परंतु काही वेळानंतर सर्वांनाच रेल्वेतून उतरून पुढे जावे लागणार असते. त्याचप्रमाणे या जगातील संपत्ती, पद, प्रतिष्ठा, सत्ता किंवा भौतिक सुखे ही तात्पुरती आहेत. जीवनाचा खरा हेतू म्हणजे या मानवी जन्माचा उपयोग करून भगवानांच्या प्रेमाची प्राप्ती करणे आणि त्यांना प्रसन्न करणे. यासाठी भक्तसंग, हरनाम, श्रवण, कीर्तन आणि सेवा हीच खरी साधने आहेत. श्रीमद्भागवत आणि महान भक्त आपल्याला सतत हेच स्मरण करून देतात की जीवनाचे अंतिम यश बाह्य प्राप्तींमध्ये नसून संसिद्धिररितोषणम म्हणजे भगवान श्रीहरींना संतुष्ट करण्यात आहे. येथे भारतात कदाचित तुम्ही हे पाहिले असेल. तुम्ही कधी लोकांना आसनासाठी भांडताना पाहिले आहे का? स्वतःसाठी भांडताना, आपल्या मुलांसाठी भांडताना? आपण त्या आसनासाठी भांडतो आणि कधीकधी इतक्या तीव्रतेने भांडतो की त्यात जीवसुद्धा जातात. जगातील जवळजवळ सर्व युद्धांच्या मुळाशी हाच विचार असतो. ही माझी जागा आहे, हे माझे आहे, आणि दुसरा कोणी ती घेण्याचा प्रयत्न करतो किंवा तिच्यावर स्वतःचा हक्क सांगतो.
परंतु आपण हे समजून घेत नाही की या रेल्वे प्रवासात आपण काही काळासाठीच आहोत. मग एवढे वादविवाद, संघर्ष आणि भांडणे खरोखरच योग्य आहेत का? तुम्ही एकमेकांना मारूही शकता आणि तरीही आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकणार नाही. किंवा एकमेकांना दुखापत करू शकता आणि मग रेल्वे थांबते, पोलीस येतात आणि तुम्हाला तुरुंगात घेऊन जातात. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण आपल्या खऱ्या गंतव्याचा विसर पडतो, तेव्हा भौतिक जीवन हे एक विचलन बनते. मानवी जीवनाचा उद्देश तात्पुरत्या पदांवर, संपत्तीवर किंवा ओळखींवरून संघर्ष करणे नाही. मानवी जीवनाचा उद्देश आहे श्रीकृष्णांवरील प्रेम जागृत करणे, भक्तिसेवेद्वारे त्यांना प्रसन्न करणे आणि त्यांच्याशी असलेल्या आपल्या शाश्वत नात्याकडे परत जाणे. हा प्रवास तर फक्त काही तासांचा आहे. खरी वस्तुस्थिती म्हणजे अनंतत्व, आणि मानवी जीवन हे त्या अनंतत्वातील अत्यंत छोटासा भाग आहे. कलियुगात जास्तीत जास्त एखादा मनुष्य 100 वर्षे जगू शकतो. इंग्लंडमध्ये 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना राजा किंवा राणी स्मृतिचिन्ह किंवा विशेष सन्मानपत्र प्रदान करतात. परंतु त्या वेळेपर्यंत आयुष्यातील बहुतेक परिचित व्यक्ती या जगातून निघून गेलेल्या असतात. असा सन्मान मिळाला तरी त्याचा आनंद किती काळ घेता येणार? दीर्घायुष्याचे निश्चितच काही मूल्य आहे, परंतु जीवनाचे खरे मूल्य त्याच्या गुणवत्तेत आहे. श्री शुकदेव गोस्वामी शिकवतात की श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याच्या आणि त्यांच्यावर प्रेम करण्याच्या संपूर्ण जाणीवेत व्यतीत केलेला एक क्षणसुद्धा त्या उद्देशाविना जगलेल्या दीर्घ आयुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अनेक महान व्यक्तिमत्वांनी अल्प आयुष्य जगले, तर काही वृक्ष हजारो वर्षे उभे राहतात. होय, आत्मा शाश्वत आहे. भौतिक प्रकृती शाश्वत आहे आणि आध्यात्मिक प्रकृतीही शाश्वत आहे. अनंतत्व हीच वास्तविकता आहे. परंतु भौतिक प्रकृतीमध्ये सर्व काही सतत बदलत असते. या शाश्वततेच्या परिघात केवळ बदल घडत असतात. मृत्यू म्हणजे विनाश नाही. मृत्यू म्हणजे केवळ परिस्थितीतील बदल होय. आत्मा निरंतर अस्तित्वात राहतो आणि भौतिक प्रकृतीची तत्त्वेसुद्धा अस्तित्वात राहतात. ज्यावर हे संपूर्ण जग आधारलेले आहे ती मूलभूत शक्ती सदैव अस्तित्वात असते. आपल्याला हा मनुष्यदेह, मानवी जीवनाचा हा अमूल्य अवसर प्राप्त झाला आहे. कधीकधी या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला 84 लाख योन्यांमधून प्रवास करावा लागतो. त्यानंतरही शेकडो आणि हजारो मानवी जन्मांनंतरच एखाद्याला भगवानांच्या भक्तांची संगत प्राप्त होते. हे भक्त आपल्याला या जीवनरूपी गाडीचे अंतिम गंतव्यस्थान कोणते आहे आणि आपण खरे तर कुठे पोहोचले पाहिजे, हे शिकवतात. ते आपल्याला हेही शिकवतात की आपल्या आसनासाठी भांडून आपण कर्मबंधनात स्वतःला अडकवू नये. आपण संपत्तीसाठी भांडतो, युद्धे होतात. आपण नियंत्रणासाठी संघर्ष करतो, संपत्तीवर नियंत्रण आणि लोकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी झगडतो. प्रत्येक व्यक्तीचे हितसंबंध वेगवेगळे असल्यामुळे संघर्ष अपरिहार्य बनतो. प्राणी तसेच वागतात, कीटक तसेच वागतात, सरपटणारे प्राणी तसेच वागतात. अगदी वनस्पतीसुद्धा अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करतात. या सृष्टीतील जिथे जिथे जीवन आहे, तिथे जगण्याची प्रवृत्ती अत्यंत प्रभावी असते. परंतु मानवी जीवन विशेष आहे, कारण श्रवणाच्या माध्यमातून आपण जीवनाचा एक उच्च उद्देश जागृत करू शकतो. या अध्यायात श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात की कृष्ण या जगात आपल्या दिव्य लीला प्रकट करतात आणि नंतर त्या लीलांचे वर्णन आपल्या मागे ठेवून जातात. ही वर्णने भगवानांपासून भिन्न नसून आपल्याला मार्गदर्शन करणारी असतात. अत्यंत प्राचीन काळी भगवान वराहदेवांनी वराह अवतार धारण केला होता. परंतु आजही या लीलांच्या कथांद्वारे भगवानांची तीच शक्ती, तेच सामर्थ्य आणि तीच दिव्य उपस्थिती उपलब्ध आहे. भगवान या दिव्य कथांच्या रूपाने स्वतःला आपल्या जवळ ठेवून जातात. श्रील प्रभुपाद तात्पर्यात लिहितात, भगवानांच्या लीलांचे वर्णन हे अखंड वाहणाऱ्या अमृतधारेसारखे आहे. या विधानातून कृष्णकथेबद्दल त्यांना किती गाढ आदर आणि प्रेम होते, हे स्पष्ट होते. अन्यथा आपण केवळ अशा तात्पुरत्या गोष्टींसाठी संघर्ष करत राहतो, ज्या काही काळापुरत्याच आपल्या ताब्यात असतात. शेवटी सर्व काही आपल्यापासून हिरावून घेतले जाते. पृथ्वी ही आपली माता आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशालाही अनेकदा मातृभूमी असे संबोधतो.
परंतु जेव्हा आपण परमपिता, नित्य माता आणि त्यांच्याशी असलेले आपले शाश्वत नाते समजून घेतो, तेव्हाच आपल्याला कसे जगावे आणि का जगावे याचे विज्ञान आणि कला खऱ्या अर्थाने समजू लागते. कसे जगावे याबद्दल दृढ निश्चय निर्माण होण्यापूर्वी आपण का जगावे हे समजून घेणे आवश्यक आहे. जीवन का जगायचे हे खऱ्या अर्थाने समजून घेण्यापूर्वी आपण कोणासाठी जगत आहोत हे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच परम पुरुषोत्तम भगवानांच्या उपदेशांचे, लीलांचे आणि गौरवाचे श्रवण करण्यात स्वतःला तल्लीन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा आपल्याला समजते की रेल्वे प्रवासाचे महत्त्व आपण कोणत्या आसनावर बसलो आहोत किंवा त्या आसनासाठी कोणाशी स्पर्धा करतो आहोत यावर अवलंबून नसते. रेल्वेचे खरे महत्त्व यात आहे की आपण त्या प्रवासात योग्य प्रकारे राहून आपल्या अंतिम गंतव्यस्थानी यशस्वीरित्या पोहोचतो. घरी परत, भगवद्धामात परत. या दृष्टिकोनातून पाहिले तर आपला व्यवसाय कोणताही असो, आश्रम कोणताही असो किंवा परिस्थिती कोणतीही असो, जीवनाचे खरे ध्येय म्हणजे भगवानांच्या गौरवाचे श्रवण आणि कीर्तन करण्याची खरी रुची विकसित करणे. भगवानांची सेवा करणे आणि त्यांना प्रसन्न करणे हेच जीवनाचे सार आहे. कारण त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला खरे मूल्य नाही. जितकी आपल्यामध्ये कृष्णांना प्रसन्न करण्याची आस आणि रुची वाढते, तितके या जगातील सर्व विचलन आणि प्रलोभने क्षुल्लक वाटू लागतात. ती क्षुल्लक का वाटतात? कारण कृष्णांना प्रसन्न केल्याने मिळणारा आनंद सर्वोच्च आणि अनंत मूल्याचा असतो. जसे आपण कृष्णभावनामृतात प्रगती करतो, तसे या जगातील इतर सर्व गोष्टी, अगदी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही दुय्यम वाटू लागतात. परंतु जेव्हा त्याच गोष्टी कृष्णांशी संबंधित म्हणून पाहिल्या जातात आणि कृष्णांना संतुष्ट करण्याच्या हेतूने केल्या जातात, तेव्हा त्या अत्यंत अर्थपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बनतात. जेव्हा आपण या भौतिक जगाचा स्वतंत्र उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सर्व काही क्षुल्लक ठरते. पण जेव्हा आपण हे सर्व कृष्णांची शक्ती, कृष्णांची प्रकृती म्हणून पाहतो आणि आपली बुद्धी, क्षमता, संपत्ती आणि साधने कृष्णसेवेसाठी वापरतो, तेव्हा कृष्ण त्या सेवेला अनंत महत्त्व देतात. जगाच्या दृष्टीने एका फुलाच्या पाकळीचे काय मूल्य असते? परंतु जर तीच पाकळी प्रेम आणि भक्तिभावाने श्री श्री राधा, गोपीनाथांना अर्पण केली, तर कृष्णांच्या दृष्टीने तिचे मूल्य अमर्याद होते. कारण ते त्या पाकळीमागील भक्ताचे प्रेम पाहतात. भगवान त्या प्रेमाला कधीही विसरत नाहीत. न हि कल्याणकृत कश्चिद दुर्गतीयतात गच्छति. अर्थात, भगवानांच्या दृष्टीने केलेली प्रत्येक प्रामाणिक भक्तिमय सेवा शाश्वत असते. रामायणात आपल्याला शबरीमातेचे सुंदर उदाहरण आढळते. शबरीकडे भगवान श्रीरामांना अर्पण करण्यासाठी काय होते? तिच्याकडे ना वैभव होते, ना राजवैभवाची देणगी, ना संपत्ती, ना मोठमोठी यज्ञ करण्याची क्षमता. तिच्याकडे होते फक्त प्रेम. तिने प्रेमपूर्वक गोळा केलेली बोरे श्रीरामांना अर्पण केली. प्रत्येक बोर स्वतः चाखून ते गोड आहे की नाही याची खात्री करून मगच तिने ते भगवानांना दिले. बाह्यदृष्ट्या पाहिले तर ती एक अतिशय साधी भेट होती. परंतु त्या अर्पणामध्ये असलेल्या प्रेमामुळे श्रीरामांनी ती अत्यंत आनंदाने स्वीकारली. यातून आपल्याला समजते की भगवान वस्तूचे मूल्य पाहत नाहीत, ते भावना आणि प्रेम पाहतात. कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी प्रेमाने केलेली अगदी छोटी सेवा देखील त्यांच्या दृष्टीने अनंत मूल्याची असते. म्हणूनच जीवनाचे खरे यश मोठे होण्यात नसून, भगवानांवर प्रेम करण्यात आणि त्यांना प्रसन्न करण्यात आहे. इतिहासभर असंख्य महान राण्या, राजे, बलशाली शासक, श्रीमंत व्यक्ती, कुशल आणि अत्यंत बुद्धिमान लोक होऊन गेले. परंतु आज त्यांपैकी बहुतेकांची नावेही लोकांच्या स्मरणात नाहीत. पण इतकी युगे लोटल्यानंतरही भारतात असा माणूस क्वचितच आढळेल ज्याला शबरीची कथा माहीत नाही. काल रात्री मी एका कार्यक्रमाला उपस्थित होतो जो बऱ्याच उशिरापर्यंत चालला. तेथे हार्वर्ड विद्यापीठातील एक प्राध्यापक उपस्थित होते. रामनवमी नुकतीच होऊन गेल्यामुळे त्यांनी भगवान श्रीरामांच्या कथांविषयी भाष्य केले. ते म्हणाले की भारतातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती या कथा जाणते, कारण आपण लहानपणापासून त्या ऐकत मोठे झालो आहोत. परंतु त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. भक्तिसेवेच्या दृष्टिकोनातून रामायण ऐकणे हे अत्यंत अद्वितीय आणि विशेष आहे.
कथा परिचित असल्या तरी त्यांच्या भक्तिमय अर्थांचे आकलन केल्यावर त्या नव्या वाटतात, अधिक सखोल होतात आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त करतात. शबरीने भगवान श्रीरामांना काय अर्पण केले होते? तिने केवळ काही वनातील बोरे प्रेमाने अर्पण केली. आणि तिच्या त्या प्रामाणिक प्रेम व सेवाभावाच्या प्रत्युत्तरात भगवान श्रीरामांनी तिला जीवनातील सर्वोच्च सिद्धी प्रदान केली. ती अतिशय साधे जीवन जगत होती. वृक्षाची साल परिधान करून ती एका गुहेत राहत होती. परंतु भगवानांना प्रसन्न करण्यापेक्षा तिच्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नव्हते. त्यामुळेच तिला सर्वोच्च ध्येयाची प्राप्ती झाली. तिने अर्पण केलेली वस्तू भौतिकदृष्ट्या अत्यंत क्षुल्लक होती, परंतु ज्या भक्तिभावाने ती अर्पण केली गेली त्याचे महत्त्व अमाप होते. भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केल्यानंतर संपूर्ण लंकानगरी त्यांच्या अधिपत्याखाली आली. श्रीलंका कदाचित त्या काळातील जगातील आणि अनेक प्रकारे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात वैभवशाली नगरी होती. रावणाने अपार संपत्ती जमा केली होती. देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर यांची संपत्ती त्याने बळकावली होती आणि देवराज इंद्राच्या स्वर्गलोकातील वैभवही हस्तगत केले होते. लंकेच्या ऐश्वर्याची कल्पना करणेही कठीण आहे. रावणाचे राजवाडे, उद्याने आणि निवासस्थाने सुवर्ण, रत्ने आणि अकल्पनीय ऐश्वर्याने सजलेली होती. असे म्हटले जाऊ शकते की रावण आणि त्याच्या मंत्र्यांच्या स्नानगृहांमध्येही पृथ्वीवरील महान राजांच्या राजवाड्यांपेक्षा अधिक वैभव होते. भगवान श्रीरामांनी रावणाचा आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केल्यानंतर ते सर्व सौंदर्य, वैभव, ऐश्वर्य आणि संपत्ती त्यांच्या अधिकारात आली. परंतु त्यांनी आपल्या सोबत काय घेतले? केवळ सीतामातेला. त्यांनी लंकेतील सुवर्ण, रत्ने, राजवाडे किंवा संपत्ती यांपैकी काहीही स्वीकारले नाही. त्यांनी आपल्या प्रिय भक्त आणि नित्य सहचारिणी सीतादेवीचा स्वीकार केला. हे आपल्याला एक अत्यंत गहन तत्त्व शिकवते. भगवानांना भौतिक संपत्तीची आवश्यकता नाही. संपूर्ण सृष्टीच त्यांच्या मालकीची आहे. त्यांना हवे असते ते त्यांच्या भक्तांचे प्रेम. त्याचप्रमाणे जीवनाच्या अखेरीस आपणही या जगातून काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. ना संपत्ती, ना पद, ना प्रतिष्ठा, ना मालमत्ता. आपल्या सोबत जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे भगवानांप्रती विकसित केलेले प्रेम, भक्ती आणि सेवा. म्हणूनच महान आचार्य आपल्याला शिकवतात की जीवनातील सर्वात मौल्यवान गुंतवणूक म्हणजे कृष्णभक्ती. प्रेमपूर्वक केलेली अगदी लहान सेवा देखील शाश्वत ठेवा बनते, तर भौतिक वैभव अखेरीस येथेच राहून जाते. हरे कृष्ण. भगवान श्रीरामांनी लंकेतून आपल्या सोबत घेतलेली एकमेव गोष्ट म्हणजे सीतामाता. संपूर्ण युद्ध जिंकूनही त्यांनी लंकेचे वैभव, संपत्ती किंवा ऐश्वर्य स्वतःसाठी काहीही घेतले नाही. उलट त्यांनी लंकेचे राज्य रावणाचा भाऊ आणि महान भक्त असलेल्या विभीषणाला प्रदान केले. भगवान श्रीरामांनी लंकेतील कोणतीही वस्तू स्वतःच्या उपभोगासाठी स्वीकारली नाही. परंतु दुसरीकडे शबरीमातेने प्रेमपूर्वक अर्पण केलेली साधी वनबोरे त्यांनी किती प्रेमाने स्वीकारली आणि आनंदाने ग्रहण केली. हीच भक्तीची शिकवण आहे. भक्तिभावाशिवाय अर्पण केलेले भौतिक वैभव भगवानांच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसते. परंतु अगदी लहानात लहान वस्तू देखील जर खऱ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण केली गेली तर ती भगवानांसाठी अमूल्य आणि अनंत मूल्याची बनते. भगवान वस्तूची किंमत पाहत नाहीत, ते भक्ताच्या हृदयातील प्रेम पाहतात. याच कारणामुळे शबरीची काही साधी बोरे इतिहासात अमर झाली, तर रावणाचे अपरंपार वैभव काळाच्या ओघात नष्ट झाले. हा श्रीरामांचा आणि भक्तिमार्गाचा शाश्वत संदेश आहे. भगवानांना संपत्तीची गरज नाही, त्यांना प्रेमाची गरज आहे. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.